वाणी हा जो प्रकार आहे, जे वाणीचं जे कर्म आहे, तर वाणीच्या कर्माचा आपण आजच्या मनाच्या शाळेमध्ये विचार करणार आहोत. वाणीचं कर्म हे असं असायला पाहिजे की ज्या वाणीने मनुष्याचे मन सुखावते. वाणी अशी वापरायला हवी मनुष्याने की ज्या वाणीने मनुष्याचे जे मन आहेत ते सुखावले पाहिजेत. दुखावणारी वाणी वापरू नये, कारण दुःख देणारी वाणी जी आहे ते तुधारी शस्त्रासारखी आहे, जे स्वतःला सुद्धा दुखवते आणि दुसऱ्यांना सुद्धा दुखवते. त्याच्यामुळे वाणीचा प्रयोग करत असताना मनुष्याने हे जे आहे ते आनंद देणारी, प्रसन्नता देणारी वाणी जी आहे ते बोलणं गरजेचं आहे. आणि मनुष्याला जे आहे ते हे एक प्रकारचं जे आहे ते मनुष्याजवळ, म्हणजे मनुष्य हा प्राणी असा आहे की ज्याला बोलता येतं. असं नाही आहे की अन्य प्राण्यांना सुद्धा बोलता येत नाही, त्यांची सुद्धा भाषा असते, ती त्यांच्या प्राण्यांना समजतात. मनुष्य प्राण्याला जी भाषा समजतं ती मनुष्य एकामेकाला जे आहे ते समजतात. म्हणजे एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला त्या भाषेच्या माध्यमातून संवाद करू शकतो, मनुष्य मनुष्याशी. तर असं जे आहे ते आहे. पण आता ते वाणी मनुष्याला दिलेली आहे ना प्रकृतीनं, तर या वाणीचा तो खूप दुरुपयोग करतो आणि या वाणीने जे आहे दुसऱ्याला हानी होईल, दुसऱ्याचं मन दुखेल असं तो बहुधा करीत असतो. आणि हे करत असताना त्याच्या मनामध्ये कुठेतरी त्याच्याप्रती वैरभावना असू शकते, सूड भावना असू शकते, हेवेदावे असू शकतात, नाराजगी असू शकते, काही पण असू शकते, हे लक्षात घ्या. परंतु हे असं करत असताना मनाला दूषित करून वाणीला दूषित करणे काही अर्थ नाही आहे. तर वाणी ही मैत्रीने युक्त असली पाहिजे. वाणी ही करुणेने युक्त असली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्या वाणीमध्ये मैत्री दिसली पाहिजे, करुणा दिसली पाहिजे, जिव्हाळा दिसला पाहिजे, आपुलकी दिसली पाहिजे, ममत्व दिसलं पाहिजे, प्रेम दिसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि हे जेव्हा असं होतं ना तेव्हा ती वाणी सुंदर वाटतं, ऐकायला गोड वाटतं, हृदयाला स्पर्श करणारी असतं, हे लक्षात घ्या. आणि या वाणीतून मनुष्याला जे आहे ते सुखद अनुभूती होतं, सुखाची अनुभूती होतं. आणि मनुष्यानं आपल्या जीवनाचा विचार करीत असताना हा विचार नेहमी ठेवला पाहिजे. मरणानुसतीची साधना मनुष्यानं नेहमी केली पाहिजे. आपल्या जीवनाचा विचार मनुष्यानं जरूर केला पाहिजे की आपलं आयुष्य जे आहे ना ते छोटं आहे, एका सेकंदाचं आयुष्य आहे. हे आयुष्य केव्हा खतम होईल, केव्हा नष्ट होईल, केव्हा संपुष्टात येईल, केव्हा खतम होऊन जाईल, काही भरोसा नाही आहे. मरण हे भविष्यातील असं जे आहे ते अटळ सत्य आहे, जे क्लास घेत आहे. अटळ सत्य आहे की जे केव्हाही येऊ शकतं. आणि म्हणून आयुष्याची दोरी जी आहे ते पुढच्या समोरच्या पावलावरती आहे. आयुष्य थोडं आहे आणि आयुष्य जे आहे ते थोडं असल्यामुळे मनुष्यानं बोलत असताना, एकामेकाशी संवाद साधत असताना ही स्मृती धारण करून ठेवणं फार गरजेची आहे. ही आठवण
धारण करून ठेवणं फार गरजेची आहे की बाबा रे, आयुष्य थोडं आहे, मरण केव्हाही येणे आहे. आणि म्हणून या वाचेनं मी दुसऱ्याला हानी पोहोचणार नाही, दुसऱ्याचं मन दुखेल, दुसऱ्याला त्रास होईल असं वाणी जे आहे या मुखानं बोलणार नाही, या तोंडानं असे शब्द बोलणार नाही की जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल. ही गोष्ट जी आहे ते आपण जरूर विचार केली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध शासनामध्ये मनुष्य जेव्हा येतो तेव्हा वाणीचा सम्यक वापर करतो. वाणीचा जे आहे ते सम्यक का वापर करतो? कारण बुद्ध शासनामध्ये आलेला मनुष्य मरणानुसतीची साधना करीत असतो, अनित्य भावाची साधना करत असतो. त्याला माहीत आहे की जीवन अनित्य आहे, पुढच्या केव्हाही क्षणी जे आहे ते जीवन संपुष्टात येणे आहे, नष्ट होणे आहे, मरण केव्हाही येणे आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते मरणाच्या आधी मी कोणाचा तिरस्कार, कोणाचा द्वेष, कोणाच्या प्रती सूड भावना, कोणाप्रती हेवे दावे ठेवून जे आहे ते मी मरणार नाही. आणि असं म्हणून जे आहे तो या सगळ्या नकारात्मक ज्या भावना होत्या त्याच्या मनात आणि त्यातून उत्पन्न होणारे जे नकारात्मक विचार होते त्या सगळ्या भावनांना, विचारांना तो बाजूला सारतो आणि सर्वांशी जे आहे ते प्रेमानं, आपुलकीनं, मैत्रीनं, जिव्हाळ्यानं राहण्याचा प्रयत्न करतो, बोलतो सर्वांशी जे आहे ते मैत्रीयुक्त चित्ताने संवाद साधतो. जो मैत्रीयुक्त चित्ताने संवाद साधतो त्याचं कधीही नुकसान होत नाही, त्याचं जीवन जे आहे ते सुखद, प्रसन्न आणि जे आहे ते प्रीतियुक्त राहतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तो जिथे जाईल तिथे त्याच्या वाणीनं लोक जुळतात, त्याच्याशी जे आहे ते मैत्री करतात, कारण त्याची वाणी तशी असते. तो जिथे जाईल तिथे जे आहे त्याचे चाहते लोक त्याला मिळतात, त्याच्यावरती प्रेम करणारे, त्याच्यावरती मैत्री करणारे लोक त्याला मिळतात. आणि अशा पद्धतीनं जे आहे तो सर्वांचा प्रिय होतो, हे लक्षात घ्या. तर मैत्री पारमिता फार महत्त्वाची पारमिता असतं. आणि मैत्रीने जेव्हा चित्त भरून जातं तेव्हा ते सर्वांप्रती समान भावानं प्रेम करतं, हे लक्षात घ्या. सर्वांप्रती समान भावाची मैत्री त्याच्या मनामध्ये असतं. आणि अशा अवस्थेमध्ये तो जो बोलतो, तो जे शब्द जे आहे ते आपल्या तोंडातून काढतो समजाचे, तर ते दुसऱ्याला हानी पोहोचवणारे नसतात. हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्धांची वाणी ही सम्यक वाणी होती, त्यामुळे बुद्धांच्या वाणीनं सर्व शांत होत होते लोक आणि सर्व जे आहे ते लोक जे आहे ते त्या वाणीनं लाभान्वित व्हायचेत, प्रसन्न व्हायचेत आणि आजीवन जे आहे ते शरणागत, उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी होऊन जायचेत, बुद्धाच्या शासनामध्ये यायचेत, हे लक्षात घ्या. तर ही वाणी तुम्हाला एकामेकाशी जोडतं. आणि वाणी केव्हा जोडतं? जेव्हा चित्त मैत्रीनं भरून जातं, हे लक्षात घ्या. सम्यक वाणी तेव्हा निघेल जेव्हा चित्त मैत्रीने भरून निघेल, हे लक्षात घ्या. म्हणून आपली मैत्री एकामेकांप्रती असणं फार गरजेची आहे. परिवारामध्ये राहत असताना, कुटुंबामध्ये राहत असताना किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत व्यवहार करत असताना, आपल्या मित्रमंडळीसोबत व्यवहार करत असताना आपलं चित्त मैत्रीने युक्त असणं गरजेचं आहे. मैत्रीयुक्त चित्त असावं. आणि मैत्रीयुक्त चित्त जे आहे, कोणतं चित्त हे मैत्रीयुक्त जाणावं? तर असं चित्त जे दुसऱ्यांप्रती कुठल्याही पद्धतीचा त्याच्या मनामध्ये थोडासाही किलमिश भाव असत नाही, क्लेश असत नाही, दुसऱ्याप्रती दुराभाव असत नाही. थोडंसाही क्षणाभरासाठी सुद्धा तो दुसऱ्याप्रती दुराभाव ठेवत नाही. त्याच्या कृत अकृत्याला तो माफ करून टाकतो,
समजले की नाही समजलेत? त्याच्या चांगल्या वाईट वागण्याकडे तो लक्ष देत बसत नाही. हां, आणि तो माफ करून टाकतो सर्वांना. मैत्रीनं भरलेलं चित्त माफ करणारं असतं, तुरंत माफ करतं. कोणाच्या जे आहे ते हे करतं, प्रेम करणारं चित्त असतं, हे लक्षात घ्या. ममत्वाची भावना ठेवणारं चित्त असतं. त्याच्यामुळे कोणाप्रती त्याच्या मनामध्ये सूड भावना असत नाही, बदल्याची भावना असत नाही, किंवा त्याला दुखून जे आहे आपण सुखी व्हायचं असा भाव त्याच्यामध्ये नसतं, त्या मैत्रीयुक्त चित्तवाल्या मनुष्याच्या मनामध्ये. तर असं जेव्हा तो राहतो, तो परिवारामध्ये सुद्धा सर्वांचा लाडका होतो. परिवारामध्ये सुद्धा राहत असताना सर्वांशी त्याचे जे आहे ते बोलणं चालणं हे मैत्रीयुक्त असतं. त्याच्यामुळे तो ज्या परिवारामध्ये राहील तो परिवार आनंदी राहतो, प्रसन्न राहतो. सर्व लोक जे आहे त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागतात, व्यवहार करतात, हे लक्षात घ्या. कारण त्याचं चित्त जे आहे ते मैत्रीनं भरलेलं असतं, हे लक्षात. तर खास करून परिवारामध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा परिवारामध्ये सुद्धा मैत्रीयुक्त चित्ताने विहार करणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या मनामध्ये मैत्री असतं तो परिवार जो आहे तो दीर्घकाळापर्यंत टिकणारा राहतो, हे लक्षात घ्या. तर जसं समजा पती पत्नीमध्ये जे आहे बोलणं मनुष्याचं असावं, कसं असावं? मैत्रीनं भरलेलं असावं, हे लक्षात घ्या. पिता पुत्रांमध्ये बोलणं मैत्रीनं भरलेलं असावं. पुत्र पितांमध्ये बोलणं मैत्रीनं युक्त असावं. आई वडिलांसोबत मुलाचं बोलणं जे आहे ते मैत्रीयुक्त चित्ताने असावं. तर जेव्हा मैत्री भाव बनून राहतो चित्तामध्ये, तेव्हा तो हा विचार करत नाही की तुम्ही माझ्यासाठी हे केलं, तुम्ही माझ्यासाठी हे नाही केलं. ठीक आहे, तुम्ही माझ्याशी असे वागले, तुम्ही माझ्याशी असे नाही वागलेत, असं वागायला पाहिजे होतं असं नाही वागलेत ना, तसं वागायला पाहिजे होतं तसे वागलेत. तर अशा पद्धतीनं जे आहे तो हे असं आशा अपेक्षाचा भाव सोडून देतो. तो ज्याच्या मनात मैत्री आहे तो अपेक्षा करत बसत नाही कोणाकडून. तो हा विचार करतो की मी काय देऊ शकतो दुसऱ्यांना, हे लक्षात घ्या. मी काय जे आहे ते दुसऱ्यांसाठी चांगलं करू शकतो. ज्याच्या मनात मैत्री असते. आणि ज्याच्या मनात मैत्री नसते, मागण्याची डिमांड असते, यानं माझ्यासाठी असं करावं, त्यानं माझ्यासाठी तसं करावं, तर तो नेहमी जे आहे ते फुगून राहतो. त्याला जे आहे ते बोलणं जड होऊन जाते, त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघणं जड होऊन जातं, असं होऊन जातं. असं समजा की 4 दिशा जे आहे ते घरातले 4 लोक म्हणजे 4 दिशा आहेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. म्हणजे आहेत एका घरामध्ये, परंतु 4 बाजूनं 4 लोक जे आहे ते आहेत, म्हणजे एकामेकाकडं तोंडच नाहीत, असं होऊन जातात. असे बऱ्याच घरांमध्ये मी पाहतो हे गोष्ट. संवाद साधत नाही एकामेकाशी, 2-2, 3-3, 4-4 महिने चालून जातात, संवाद साधत नाहीत. ठीक आहे, बोलले तर एवढे जे आहे ते रागानं बोलतील, क्रोधानं बोलतील, समजले का नाही समजले, तर की त्यांच्या बोलण्यामध्ये मैत्री दिसतच नाही. मजबुरीनं राहता बाबा, ठीक आहे, असं होऊन जातं. आणि या जन्मात भेटलं तर भेटलं बाबा, पुढच्या जन्मात भेटूच नका, असा भाव बनून जाते माणसाच्या जिद्दीबागामध्ये. तर ही मैत्री नाही आहे, एकामेकांप्रती असलेली मैत्री भाव नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही एका परिवारामध्ये आहात, एका कुटुंबामध्ये आहात, एका समाजामध्ये आहात, एका देशामध्ये आहात, तर वातावरण जे आहे ते मैत्रीचं पाहिजे. तू ह्या जातीचा, तू अमक्या जातीचा, तू तमक्या जातीचा, तू जे आहे ते या धर्माचा, तू त्या धर्माचा, ठीक आहे. आणि असं करून जे आहे आपण एकामेकाशी जे आहे ते संबंध असे ताणत जाऊ तर तिथे मैत्री राहणार नाही, हे लक्षात घ्या. ताणल्यानं गोष्टी तुटून जातात आणि मैत्रीनं जे आहे ते नाते जुळतात, हे लक्षात घ्या. तर मैत्री ही निरंतर ठेवावी आणि मैत्रीचा विकास करावा, मैत्रीचा प्रचार प्रसार करावा, मैत्रीला जे आहे ते 10 दिशांमध्ये पसरवावं, अशी साधना पद्धती जी आहे ते बौद्ध धर्मामध्ये दिसतं. तर ही मैत्री करत असताना जे आहे ते म्हणतात की बाबा माझी ही मैत्री जी आहे सर्वांप्रती समान भावानं जे आहे ते पसरो. म्हणजे स्वतःप्रती, आईवडिलांप्रती, आचार्यांप्रती, कुटुंबातल्या सर्व लोकांप्रती,
शेजाऱ्या-पाजाऱ्यांप्रती, मित्रमैत्रिणींप्रती, त्रयस्थ व्यक्तींप्रती, दुश्मनांप्रती, सर्व मानवांप्रती, सर्व सजीवांप्रती, दृश्य अदृश्य सर्व जीवांप्रती, ते जमिनीतले असो, पाण्यातले असो, हवेतले असो, कुठलेही असो जीवजंतू, सर्वांप्रती माझी मैत्री पसरो. हा भाव जो आहे ना, तो मैत्रीयुक्त चित्त असलेल्या मनुष्याचा किंवा मैत्रीचं कम्मठाण घेतलेल्या मनुष्याच्या मनामध्ये निरंतर वाहत असतो. तो कोणाप्रती काहीही किलबिश ठेवत नाही, कोणाप्रती जरासाही राग त्याच्या मनामध्ये असत नाही, हे लक्षात घ्या. आणि आपण जे आहे ते राग धरून राहतो मनामध्ये. एखाद्याचा राग धरला तर मेलं तरी राग सुटत नाही माणसाचा. अरे आयुष्य थोडं आहे, ठीक आहे, आणि एवढा राग धरून तुम्ही जाणार कुठे आहात? एवढा क्रोध मनामध्ये ठेवून तुम्ही जाणार कुठे आहात? थोडं आयुष्य जर मनुष्याला मिळालेलं आहे तर एकामेकाशी जे आहे ते मैत्रीनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं राहिलं काय फरक पडते? परंतु माणसाला अक्कल येत नाही, हे लक्षात घ्या. मनुष्याला असं वाटते की मी मोठा, मी महान, माझ्याजवळ कोणत्या गोष्टीची कमी आहे, मी साऱ्या गोष्टीनं जे आहे ते संपूर्ण आहोत, मी साऱ्या गोष्टींना जे आहे ते परिपूर्ण आहोत, मी कशाला हार मानू, मी कशाला जे आहे ते पहल करू, मी कशाला बोलू, मी कशाला जे आहे ते सेवा करू, मी कशाला जे आहे ते कायिक कर्म करू, वाचिक कर्म करू. तर हे असं जे आहे ना ते मनुष्याच्या मनामध्ये असतं. आणि असा मनुष्य जे आहे ते निरंतर दूषित मनानं राहतो आणि दूषित मनानंच मरतो, हे लक्षात घ्या. तर माणसानं जे आहे ते कुशल कर्म करा, मनामध्ये मैत्रीची भावना जे आहे ते निरंतर वाढवा. आणि मैत्रीची भावना वाढवणं म्हणजे दुसऱ्या कुणाही प्रती जे आहे माणसामध्ये तसूभरही त्याच्याप्रती जे आहे ते दुर्भावना ठेवू नका. ठीक आहे, होत असेल तर चांगलं करा, नाही होत असेल तर थांबा त्याच ठिकाणी, पण त्यांच्याप्रती जे आहे मनात कुठलीही कलुषित भावना ठेवू नका. आणि आपलं मन जे आहे दूषित करू नका, हे लक्षात घ्या. ते अत्यंत महत्त्वाचं जे तत्त्व आहे तर ते आजच्या मनाच्या शाळेमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जे आहे ते मनाला मैत्रीनं कसं भरता येईल याचा आपण विचार केला पाहिजे, हे लक्षात घ्या. जेवढं आपलं मन मैत्रीनं भरू तेवढं आपलं मन चांगलं होईल. आणि मनातला ताणतणाव, मनातलं दुःख, मनातली ओढताण, मनातली अशांती, मनातला असंतोष हा दूर पळून गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. चित्त मैत्रीनं भरा, सर्वांप्रती मैत्री करा, प्राणीमात्रांप्रती, जीवजंतूंप्रती, मनुष्यांप्रती, तुमच्या वस्तुमात्राप्रती सुद्धा तुम्ही मैत्री करू शकता, हे लक्षात घ्या. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक वस्तूप्रती मैत्री करा, त्यांची काळजी घ्या, जपा, त्याला नीटनेटकं ठेवा, हे लक्षात घ्या. ही सुद्धा मैत्रीच असतं, हे लक्षात घ्या. तर ही मैत्री जी आहे ते तुम्ही करू शकता. फुलं झाडांवरती मैत्री करू शकता, झाडाझुडपांवरती मैत्री करू शकता. त्यांना पाण्याची आवश्यकता आहे, पाणी द्या. त्यांना खताची आवश्यकता आहे, खतं द्या. जे काही आपण जे आहे ते करू शकतो ते आपण करू शकतो या माध्यमातून. ही मैत्री असते आणि मैत्री द्यायला लावतं, हे लक्षात घ्या. आणि आपल्या मनातला दुराग्रह सोडायला लावतं. जेव्हा मैत्री मनामध्ये येतं ना तर आपल्या मनातला दुराग्रह सुटून जातो आणि मनुष्य दुसऱ्यांना आपल्याजवळ जे जे चांगलं आहे, जे जे कामाचं आहे, हिताचं आहे ते द्यायला लागतं. तर मैत्री ही दान होतं, हे लक्षात घ्या. दानात परिवर्तित होऊन जातं आणि मनुष्य जे आहे ते खूप चांगला होतो. भुईवरती भार होत नाही, जमिनीवरती ओझं होत नाही. आणि असा मनुष्य जेव्हा मरण पावतो ना तेव्हा लोक त्याचं गुणगान करतात, लोक त्याचं जे आहे ते कौतुक करतात. कुणी एकाही व्यक्तीच्या तोंडामधून असा शब्द निघणार नाही की हा भुईला भार होता म्हणून, हे लक्षात घ्या. तर हे नकारात्मक विचारांनी, द्वेषानं, क्रोधानं
ईर्षेनं, हेवेदावानं, मनानं असं मन ठेवून तुम्ही जे आहे ते भुईला भार होऊ नका, हे लक्षात घ्या. तर मैत्रीनं चित्त भरा. जेवढी चित्तामध्ये मैत्री तेवढं चित्त चांगलं, तेवढं चित्त प्रसन्न, तेवढं चित्त सुखी. मैत्रीच्या या मंगल देसनेनं तुमचं सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. साधू साधू साधू. चला ठीक आहे.